आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। मस्जिदमध्ये घुसून जीवघेणा हल्ला करणाऱ्या फरार आरोपींना अटक करण्याची मागणी। बीड शहरातील बुंदेलपुरा येथे मस्जिदमध्ये नमाज अदा करण्यासाठी गेलेल्या 3 जणांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची घटना 6 ऑगस्ट मंगळवार रोजी घडली। हल्ल्यात जखमीची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर औरंगाबाद येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या हल्ल्यातील 6 आरोपींना बीड पोलिसांनी अटक केली असून उर्वरित 4 आरोपी आजही फरार आहेत। त्यांना अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने केली जात आहे। शेख जमील शेख निजाम यांच्या अपहरणाचा गुन्हा मागे घ्या असे म्हणून धारदार शस्त्राने वार करून बुंदेलपुरा येथील मस्जिदमध्ये 3 जणांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात शेख जमील शेख निजाम, शेख शब्बीर शेख निजाम, शेख शकील शेख निजाम यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे। या जीवघेणा हल्ल्यात ज्यांना तलवारीचे वार करण्यात आल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्या परिवारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। हल्लेखोरांचा व्हिडिओ CCTVत कैद झाला असून घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर हल्लेखोर 4 चाकी वाहनातून घटनास्थळावरून पसार झाले। जखमींना औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचार हेतू दाखल करण्यात आले आहे। हल्ल्यातील आरोपींना बीड पोलिसांनी नेकनूरजवळ अटक केली, परंतु हल्ल्यातील 4 आरोपी नामे महबूब खान खाजा खान पठाण, अन्सार खान खाजा खान पठाण व समीर खान करीम खान, शान खान समीर खान राहणार बीड हे चौघे अद्यापही फरार आहेत। त्यामुळे फिर्यादीच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे। फरार 4 आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने केली जात आहे, जेणेकरून भविष्यात मस्जिद सारख्या पवित्र धार्मिक ठिकाणी अशी जीवघेणा हल्ल्याची घटना घडणार नाही।